नमस्कार, मी भारती। माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर चला, तर आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी। ते बघा, ही शेपूची भाजी मी चांगली निवडून 2 ते 3 पाण्यात धुवून तिला कापून घेतलेली आहे, बारीक चिरून घेतलेली आहे। तर चला, इथे मी टोमॅटो घेतलेले आहेत 2, त्यानंतर 3 कांदे घेतलेले आहेत। त्यांना चांगलं आपण कटिंग करून घेऊया, बारीक बारीक चिरून घेऊया, चांगलं चिरून घेऊया। जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करून ठेवा। माझी नवीन अशाच रेसिपी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन। तर चला, आपले कांदे जे आहेत ते चांगले बारीक चिरून घेऊया। कांदे कटिंग झालेले आहेत। टोमॅटो पण आपण चांगले असे बारीक चिरून घेऊया। थोडेसे आपल्याला बघा, थोडेसे मोठेच ठेवायचे आहेत, जाड जाड। टोमॅटो पण मी जरा असे मोठे मोठेच कापलेले आहेत। हे बघा, असे मोठे मोठे कापायचे आहेत आपल्याला। पॅन ठेवलेला आहे गरम करण्यासाठी, त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया। इथे चांगली मी 2 पळी तेल घालते आणि तेल गरम करून घेऊया पहिला। हे बघा, आपला तेल जो आहे तो गरम झालेला आहे। त्यामध्ये लगेचच आपल्याला इथे मिरच्या घेतलेल्या आहेत 4, चांगल्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या आपण यामध्ये तेलात घातलेल्या आहेत। आणि लगेच थोडंसं जिरं घालूया आणि मिरची थोडी अशी फ्राय करून घेऊया। त्यानंतर लगेच आपल्याला हा जो लसूण घेतलेला आहे ठेचून, तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे। त्यालाही चांगला फ्राय करून घेऊया। बघा, आपला लसूण जो आहे तो चांगला फ्राय झालेला आहे ना। आपल्याला काय करायचे, हे बघा, इथे जे कांदे चिरलेले ते आपण यामध्ये घालूया। कांद्यांना चांगला तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे। हे बघा, कांद्याचा कलर जो आहे तो थोडा चेंज झाला आहे। तर आपल्याला लगेच इथे टोमॅटो घालायचा आहे आणि त्यालाही चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। जर तुमचे मुलं जर शेपूची भाजी खात नसतील तर अशा पद्धतीमध्ये शेपूची भाजी बनवा की ते लगेचच खातील। आणि हे बघा, इथे मी घेतलेली आहे मुगाची डाळ। मुगाची डाळ जी आहे ती मी 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून तिला भिजत ठेवलेली, फक्त अर्धा तास भिजत ठेवली होती। आणि ती आपण आता यामध्ये घालूया आणि तिला आपण चांगली 5 मिनिटं फ्राय करून घेऊया। डाळीला चांगली आपण यामध्ये फ्राय करून घेऊया। हे बघा, आपली डाळ जी आहे ना ती चांगली फ्राय झालेली आहे। जेव्हा आपण यामध्ये घातलेली त्यावेळेस ती पॅनला चिपकत होती आणि आता बघा ती अजिबात पॅनला चिपकत नाहीये आणि तिचा कलर पण चेंज झालेला आहे डाळीचा। तर लगेचच आपल्याला यामध्ये जी आपण भाजी घेतलेली शिरून ती आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि चांगली आपण एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया। चांगली आपण मिक्स करून घेतलेली आहे। जर तुम्हाला जर मुगाची डाळ वगैरे घालायची नसेल तर शेंगदाण्याचं थोडंसं असं कूट करून जरी घातलं तरीही चालेल, पण मुगाची डाळ एकदा घालून बघा, खूप छान लागते। आपल्याला ना एकदम थोडी हळद घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे मी मीठ घेतलेलं आहे। आणि जी आपली शेपू जी असते ना ती थोडी खारटच असते, त्यामुळे आपल्याला थोडंसंच मीठ घालायचे, जास्त नाही घालायचं। आणि थोडी आपल्याला इथे धण्याची पावडर घालायची आहे आणि त्याला याला चांगलं मिक्स करून घेऊया। बघा, चांगलं मिक्स केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, फक्त 5 ते 10 मिनिटं आपल्याला स्लो गॅसवरती वाफ काढून घ्यायची आहे भाजीला। तर पण 5 ते 10 मिनिटं आपण वाफ काढून घेऊया आणि गॅस आहे तो स्लो केलेला आहे आणि आपल्याला 3-3 मिनिटाला येऊन
बघायचे, चेक करायची भाजी बस. ते बघा आपली शेपूची भाजी जी आहे ती चांगली झालेली आहे. हे बघा अशा पद्धतीत तुम्ही एकदा तरी शेपू बनवून बघा, खूप छान होते. भाकरी सोबत, चपाती सोबत, कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.